त्यामुळे स्वभाव चंचल असतो. मिथुन, तूळ आणि मकर, कुंभ या राशीमध्ये जन्मकाळी चंद्र असता मनुष्य दूरदर्शी, दृढ निश्चयी, विचारी, शोधक, एकावंतास, प्रिय, अत्यंत मेहनती, परंतु संयमी असतो. वृषभ राशीचा चंद्रामुळे मनुष्य हट्टी होतो. शुभ चंद्र असता मनुष्य विश्वासू, रम्य व हृदयी असतो. कृष्ण अष्टमीपासून शुक्र प्रतिपदेपर्यंत जन्मलेले लोक मनाने भित्रे, चंचलता, मताने उतावळे, पश्चाताप पावणारे असतात. क्षीण चंद्रामुळे दुखणे येणे, वाढणे व चढ उतार होणे हे प्रकार घडतात. मंगळाची सत्ता मासावर असते. शुभ स्थानी व तृतीय स्थानी मंगळ असता मनुष्य मर्दानी गुणाचा व धाडसी स्वभावाचा असतो. शरीर धिप्पाड, नाकपुड्या, मोठा मोठा डोळे, रोगी, लाल स्वभाव, तामस्वी, अप्रत्यलक्ष लभी, सूड घेण्याची वृत्ती ही अनिष्ट किंवा रवियुक्त मंगळमुळे होतात. नीच ग्रही मंगळ असता मनुष्य अर्धमी, अन्यायी व निर्दय असतो. 3-9 या स्थानी मित्र क्षेत्री, उंचीचा व शुभ ग्रह युक्त मंगळ असता मनुष्य धनाढ्य होतो. बुद्धीचा मालक बुध असल्यामुळे तो पापग्रहाने युक्त असतो. शत्रु क्षेत्रीय एकटा असता किंवा 4, 8, 12 या स्थानी असता बुद्धी, भ्रम, वेड, अस्थिर मन हे विकार उत्पन्न होतात. लग्नी ग्रहस्थी बुध असता सुंदर शरीर असून भाषण, धोरणी व विनोदी असते. गणित, ग्रंथलेखन, वक्तृत्व, वेदांत हे गुण बुधापासून मिळतात. गुरुचा अमल ज्ञानशक्तीवर आहे. शुभ स्थानी गुरु असता मनुष्य निस्स्व, उदार, सदाचरणी, धार्मिक, न्यायी असतो. शरीर गौरवर्ण असून देह पुष्ट, नीटनेटके, अवयव काळेभोर, पाणीदार डोळे असतात. गुरु पापग्रहाने पूर्ण दृष्ट असता. ज्या स्थानी तो असेल त्या स्थानाने अर्धवट फळ देतो. 3, 6, 12 या स्थानी अथवा पापघराचे युक्त किंवा दृष्ट गुरु असता अपुरी विद्या प्राप्त होऊन गर्विष्ठपणा वाढतो व असलेले विद्येचे तेज पडत नाही. सप्तम स्थानाचा गुरु अंधश्रद्धा उत्पन्न करिता, नवम स्थानी मीन राशीचा व पंचम स्थानी धनु राशीचा गुरु असता मनुष्य ग्रंथकर्ता होतो. शुक्राचा अधिकार वीर्यरेत, गर्भाशय, जननेंद्रिय, कोठा, धन, स्तन, कंठ इत्यादी कारवर असून सत्संगी रोग शुक्रापासून उद्भवतात. शुक्र नीचीचा, शत्रू क्षेत्रीचा, पापघराचे दृष्ट किंवा युक्त असता मनुष्य भित्रा दृष्टी करणारा, स्त्री वंश सर्व यज्ञेचा डौल मिरवणारा व अविचारी असतो. शुक्रस्थानी शुक्र असता तेज पुंज, नाजूक ध्येय, डोळे पाणीदार, चैनी व घामाशीर स्वभाव औषधी असणारा मनुष्य असतो. आवाज मधुर व गायनाचा शौकी असतो. लहानशा संकटाशी घाबरणारा व कृषित असतो. मध्यस्थानी नीचीचा शुक्र नेत्रपीडा करतो. शनीचा अमल मांड्या, कमर, स्त्रियांच्या गर्भाशय यावर असतो. शनी षष्ठस्थानी, अष्टम स्थानी किंवा पापग्रहाने युक्त असता काळपुरी, जलोदार, अर्धावंगार, अवंतर, शुद्ध दंतविकार हे रोग उत्पन्न होतात. स्त्रियांच्या कुंडलीत शनी पंचमात अनिष्ट असता गर्भाशयात वांझरपणा, अलापयू, प्रंजा होणे दोष संभवतात. पण तोच पंचमातील शनी पापग्रहाचे युक्त असून किंवा दृष्ट असता अनेक पुत्रांची प्राप्ती करून देतो. मंगळाचे उद्दिष्ट शनी फार वाईट परिणाम करीतो. पापक्षेत्री शनी किंवा 2, 5, 6 या स्थानी शनी असता मनुष्य मुख दुर्गल, एकल कोंडा, परोपकारी विष्णू, नित्य उदार असतो. नीचीचा शनी नेहमी अपवित्र असतो आणतो. आता झालं ना? कानपट्टी करूया. मी वाचते आधी, मग तुम्ही वाचा. हा काय? जन्म नक्षत्रावरून नाडी गणाधिकांचे कोष्टक. नक्षत्र, योनी, वैर योनी, गण आणि नाडी
आधी हे वाचूया, मग राशी परतवे ते पुढचा आहे ना कॉलम, तो नंतर वाचूया. अश्विनी नक्षत्र, अश्वयोनी, म्हैस, अश्वाची म्हैस योनी काय आहे? वैर आहे. वैर योग म्हणजे वैर योनी. आणि अश्विनी नक्षत्राचं देवगण आहे आणि आद्य नाडी आहे. हा, भरणी नक्षत्राचं गजयोनी, सिंह वैर योनी, मनुष्यगण आणि मध्य नाडी. कृतिका नक्षत्राचं मेष योनी, वानर वैर योनी, राक्षस गण आणि अंत्य नाडी. रोहिणी कृतिका नक्षत्राचं मेष झालं ना. हा, रोहिणी नक्षत्र सर्प योनी, नकुल वैर योनी, मनुष्यगण अंत्य नाडी. मृग नक्षत्राचं सर्प योनी, नकुल वैर योनी, देवगण मध्य नाडी. आता तुम्ही वाचा दीपक वैराट. कळलं ना कसं वाचायचं? हो हो. आद्रापासून वाचा. आद्रा, स्वान योनी, वैर योनी हरिण, गण मनुष्यगण आणि नाडी आद्य नाडी. पुनर्वसू नक्षत्र, पुनर्वसू त्याची योनी मार्जर, वैर योनी उंदीर, गण देवगण, नाडी आद्य नाडी. पुष्य नक्षत्र, योनी मेष, वैर योनी वानर, गण देव, नाडी मध्य. आश्लेषा नक्षत्र, योनी मार्जर, वैर योनी उंदीर, गण राक्षस, नाडी अंत्य नाडी. नक्षत्र मघा, योनी उंदीर, वैर योनी मार्जर, गण राक्षसगण, नाडी अंत्य नाडी. पूर्वा फाल्गुनी, योनी उंदीर, वैर योनी मार्जर, गण मनुष्य, नाडी मध्य. उत्तर फाल्गुन, योनी गाय, वैर योनी व्याघ्र, गण मनुष्य, नाडी आद्य. नक्षत्र हस्त, योनी महेश, वैर योनी अश्व, गण देव, नाडी आद्य. नक्षत्र चित्रा, योनी व्याघ्र, वैर योनी गाय, गण राक्षस, नाडी मध्य. नक्षत्र स्वाती, योनी महेश, वैर योनी अश्व, गण देव, नाडी अंत्य. विशाखा नक्षत्र, योनी व्याघ्र, वैर गाय, गण राक्षस, नाडी अंत्य. अनुराधा नक्षत्र, योनी हरिण, वैर योनी स्वान, गण देव, नाडी मध्य. नक्षत्र ज्येष्ठा, योनी मृग, वैर योनी स्वान, गण राक्षस, नाडी आद्य. नक्षत्र मूळ, योनी स्वान, वैर योनी हरिण, गण राक्षस, नाडी आद्य. नक्षत्र पूर्वाषाढा, योनी वानर, वैर योनी मेष, गण मनुष्य, नाडी मध्य. उत्तराषाढा नक्षत्र, योनी नकुल, वैर योनी सर्प, गण मनुष्य, नाडी अंत्य. नक्षत्र अभिजित, योनी नकुल, वैर योनी सर्प, गण मनुष्य, नाडी अंत्य. नक्षत्र श्रवण, योनी कपी, वैर योनी मेष, गण देव, नाडी अंत्य. नक्षत्र धनिष्ठा, योनी सिंह, वैर योनी गज, गण राक्षस, नाडी मध्य. नक्षत्र शततारका, गण योनी अश्व, वैर योनी महेश, गण राक्षस, नाडी आद्य. नक्षत्र पूर्व भाद्रपदा, योनी सिंह, वैर योनी गज, गण मनुष्य, नाडी आद्य. नक्षत्र उत्तर भाद्रपद, योनी गौ, वैर योनी व्याघ्र, गण मनुष्य,
नाडी मध्य, नक्षत्र रेवती, योनी गज, वैरयोनी सिंह, गण देव, नाडी अंत्य. ओके. आता आता पुढचं दुसरं. टेबल वाचायचंय. राशी परत्वे. राशी मेष राशी, तिचा राशी स्वामी आहे मंगळ आणि वर्ण आहे क्षत्रिय आणि वश्य आहे चतुर्पाद. म्हणजे चतुर्पाद, 4 पाय असलेला. वृषभ, वृषभ राशीचा राशी स्वामी शुक्र, वैश्य वर्ण चतुष्पाद. मिथुन राशीचा राशी स्वामी बुध, शूद्र वर्ण, वश्य मानव आणि मनुष्य. कर्क राशीचा राशी स्वामी आहे चंद्र, विप्रवर्ण जलचर. विप्रवर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण. सिंह राशीचा राशी स्वामी रवी, क्षत्रिय वर्ण वनचर. कन्या राशीचा राशी स्वामी बुध, वैश्य वर्ण मानव. तूळ राशीचा राशी स्वामी शुक्र, शूद्र वर्ण मानव. वृश्चिक राशीचा राशी स्वामी आहे मंगळ, विप्रवर्ण कीटक. धनु राशीचा राशी स्वामी आहे गुरु, क्षत्रिय वर्ण मानव. मकर राशीचा राशी स्वामी आहे शनी, वैश्य जल म्हणजे जलचर. कुंभ राशीचा राशी स्वामी आहे शनी, शूद्र वर्ण मानव. मीन राशीचा राशी स्वामी आहे गुरु, विप्रवर्ण जलचर. आता काय ह्यांचं नाव, स्वामी श्रीपाद स्वामी गेले का? श्रीपाद स्वामी दिसतच नाहीत, फक्त मला पंखा दिसतोय. आहेत काय? फोन असा तुम्ही दिसाल असा ठेवा ना. काय करा, समोर 2-3 हे ठेवा, उशा ठेवा आणि त्या उशीला असं, मी आता उशीला टेकवून ठेवलाय फोन. चालतंयच. मग ते टेकून राहिलं तर तुम्ही अख्खे दिसाल. तुमचा डोळा दिसतो, नाही तर कान दिसतो, नाही तर डोकं दिसतं, नाही तर चष्मा दिसतो. तुम्ही दिसतच नाही. आता तुम्ही वाचायचे. तुम्ही वाचायचे. नक्षत्रांच्या संज्ञा, स्वामी, स्वरूप आणि कोष्ट. तर पहिला अनुक्रमणिकाचा नंबर आहे ते जाऊ दे. पण नक्षत्राचा नंबर, पहिलं नक्षत्र अश्विनी. शुभाशुभ संज्ञा शुभ म्हणजे काय, अश्विनी नक्षत्र शुभ आहे. अश्विनी स्वामींची नावे अश्विनी आणि कु लिहिलेले आहे. मुखसंज्ञा तिर्यंगमु, रूपसंज्ञा लघु क्षिप्र, लोचन संज्ञा मंद म्हणजे मंदलोचन, आकृती अश्वमुख आणि त्याला तारे किती आहेत? 3 तारे आहेत. पुढचं तुम्ही वाचा आता. भरणी नक्षत्र, शुभाशुभ नाशक, स्वामींची नावे यम, मुख संध्या अगोमो, रूप संख्या उग्र क्रूर, लोचक संज्ञा मंदोल्य, आकृती योनी रूप, तारांची संख्या 3. कृतिका नक्षत्र, शुभाशुभ संध्या कार्यनाश, स्वामींची नावे अग्नी, मुख संध्या अगोमो, रूप संख्या मिश्र साधारण, लोचक संस्था सुलोचन, आकृती वस्ता रारूप, तारांची संख्या 6. रोहिणी नक्षत्र, शुभाशुभ सिद्धी, स्वामींची नावे ब्रह्मा, मुख संस्था उध्रमुख, रूप संख्या ध्रुव आणि स्थिर, लोचक संख्या मदोलो आणि आकृती रथाकृती, तारांची संख्या 5. मृगशीर्ष नक्षत्र, शुभाशुभ शुभ, स्वामींची नावे चंद्र आणि संस्था तीर्थंड रूप संख्या मुद्र आणि मैत्र आणि लोचक मंदलो, आकृती हरिनाक्रू, तारांची संख्या 3. आरद्रा नक्षत्र, शुभ, स्वामींची नावे शिव, उद्रमुख, तीक्ष्ण दारुण्य, मदलो आणि आकृती माणिक सम आणि तारांची संख्या 1. पुनरसू नक्षत्र, मध्यम, देवमाता, तीर्थंडमो, चर आणि जल, सुलोच, ग्रहाकार आणि तारांची संख्या 4. पुष नक्षत्र,
शुभ नक्षत्र. स्वामींचे नाव गुरु. उद्रमुख, लघु, क्षिप्र, अधोलो, क्षारासम. तारांची संख्या 3. आश्लेष नक्षत्र. श्लोक, सर्प, अघोमो, तीक्ष्ण दारुण्य, मदलो, चक्राकार. तारांची संख्या 5. मघा नक्षत्र. नाशक, पितर, अगोमो, उग्रकोर, मदलो, शालासम. तारांची संख्या 5. पूर्वा नक्षत्र. मृत्युपद, भय, अगोमो, उग्र, हा हा लोच, शयासम. तारांची संख्या 2. उत्तरा नक्षत्र. विद्या, आर्यमा, उग्रमो, ध्रुव, स्थिर, अदोलो, पर्याकामस 2. हस्त नक्षत्र. लक्ष्मी, रवी, तीर्थनमो, लघु, शिक्र, मदलो, हस्तासम. तारांची संख्या 5. चित्रा नक्षत्र. सुभद्रा, त्वष्टा, तिरकडमो, मंदो, मैत्र, मदलो, मौतिक. तारांची संख्या 1. स्वाती नक्षत्र. अशुभ, वायू, तीर्थंडमो, चरजल, सलोज, पोळ्या 1. विशाखा नक्षत्र. अशुभ, धन, इंद्रांगी, अघोमो, मिश्र साधारण, अघोरो, तोरणाकार. तारांची संख्या 4. अनुराधा नक्षत्र. सिद्धी, मित्र, तीर्थंडबो, मंदुमैत्र, मदलो, राशीसम 4. ज्येष्ठा नक्षत्र. क्षय, इंद्र, तीर्थंडबो, तीक्ष्ण, दारुण्य, मदलो, कुंडमाक्रो 3. मुळा नक्षत्र. नाशपर, राक्षस, अगोमो, तीक्ष्ण दारुणी, सुलोच, सिंहपुच्छ 11. पूर्वाषाढा नक्षत्र. अर्धना, उदक, अगोमो, उग्रकूर, अदलो, हस्ती दंत 4. उत्तराषाढा नक्षत्र. बुद्धिधा, विश्वेदेव, उर्गमो, ध्रुव स्थिर, अदलो, शयासम 3. उत्तराषाढा. अंधलोक म्हणजे अंधलोचन, मंदलोक म्हणजे मंदलोचन. हा ते शॉर्ट शब्द आहेत. हा बरं. हा. बुद्धिधा, ब्रह्मा, सर्वतो, लघुशिर, मंदलो, कोल्हास. तारांची संख्या 3. श्रवण नक्षत्र. सुखपद, विष्णू, उर्कमो, जरचर, सुलोज, वामनास 3. धनिष्ठा नक्षत्र. सुभद्रा, वसु, उर्बतु, जलचर, अदलो, दुरोक्या. तारांची संख्या 4. शतत्रक नक्षत्र. कल्याणी, वरुण, उद्रमो, जलचर, मदलो, पूर्वाशाखा. तारांची संख्या 100. पूर्वाषाढा नक्षत्र. मृत्युदा आणि अर्जेकपा, अघोमो, उग्रकूर, मदलो, यमकाला. तारांची संख्या 2. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. लक्ष्मी, अभितु, उभद्रकू, ध्रुव स्थिर, सुलो, मंचका. तारांची संख्या 2. रेवती नक्षत्र. कामदा, तृषा, तिंडस्तो, मंदो, मैत्र, अंदोलो, मुद्रंगा. तारांची संख्या 32. ओके. आता पुढे दिलेले आहेत ना, ते प्रत्येक ग्रहाचे बीजमंत्र दिलेले आहेत. म्हणजे एखाद्याचा ग्रह बिघडला असेल किंवा ग्रहाची दशा चालू आहे आणि त्रास होत असेल, तर मग आपण त्यांना सांगायचं की हा मंत्र म्हणा. म्हणजे एक ग्रंथच आहे की नाही तुमच्यासाठी? हा हो या हो नोट्स मध्ये ग्रंथच आहे. ओम सूर्याय नमः 7000 आहे जपसंख्या. आणि दुसरा मंत्र आहे रवीचा, जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महाद्युतीम तमोपोरी सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. हा रोज 10 वेळा म्हणायचा. म्हणजे रवीचं बळ वाढवण्यासाठी, आता चंद्राचं बळ वाढवण्यासाठी. ओम सोम सोमाय नमः 11000 जपसंख्या आहे. आणि दधिशंख तुषाराभम शिरोधारणव संभवम नमामि शशिनम सोमम शंभोर मुकुटभूषणम. रोज 11 वेळा म्हणायचा. मंगळाचा जप ओम गंग गणपतये नमः 10000 वेळा. आणि दुसरा जप आहे
धरणी गर्भसंभूतं विद्युत्कांती समप्रभम कुमारं शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम. बुधाचा जप ओम भूम बुधाय नमः 4000 वेळा. प्रिय गुलिका श्यामम रूपेण प्रतिमं बुधम सौम्य गुणोपतम तम बुधम प्रणमाम्यहम. गुरुचा जप ओम ब्रूम बृहस्पतये नमः 19,000 जप. देवानां च ऋषीणां च गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. रोज हा मंत्र 12 वेळा म्हणायचा. शुक्राचा जप ओम शिव शुक्राय नमः 16,000 वेळा मंत्र म्हणायचा. हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परमं गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यम. रोज हा मंत्र 6 वेळा म्हणायचा. शनीचा जप ओम शम शनीश्वराय नमः 23,000 आहे जप संख्या. आणि नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. राहूचा जप ओम ऐं ह्रीं राहवे नमः 18,000 आहे जप संख्या. अर्धकार्य महावीर्य चंद्रादित्य विमर्दनम सीका गर्भसंभूतम तम राहुम प्रणमाम्यहम. ओम ऐं क्लीं केतवे नमः 17,000 जप. पलाश पुष्प संकाशम तारकाग्रह वस्तकम रौद्र रौद्रात्मकम रघोरम तम केतु प्रणामाम्यहम. रोज 8 वेळा. हर्षलचा जप ओम ब्रह्म यज्ञान प्रथमं पुरस्ता द्विसीमताः सुरुचोरेण आवह सुबुज्ञा उपमा अस्य विष्ठा सतश्चयो निमसतची विवा. 13 वेळा. नेपच्यूनचा मंत्र ओम इमं वे वरुण शुची अवमध्याय मृदाय त्वामव स्युराश्चके. रोज 7 वेळा. बघा आता हे बीजमंत्र आहेत सगळ्या 11 ग्रह 12 ग्रहांचे दिलेले. तुम्हाला जरी स्वतःला कोणता ग्रह त्रास देत आहे हे तुमच्या पत्रिकेवरून समजलं, त्यासाठी ऍस्ट्रोसेज वर पत्रिका काढायला शिका. तुम्हाला काढता यायला लागली पत्रिका? हो. ह्यांना विचारते येते या लागले. हा. आता ती पत्रिका जर तुम्ही ऍस्ट्रोसेज वर काढली ना तर डाव्या साईडला 4 आडव्या रेषा असतात. त्याला क्लिक केलं ना की तुम्हाला कोणती महादशा आहे कोणती विदशा आहे ते दिसतं. त्याला क्लिक करत प्राणदशा सूक्ष्मदशेपर्यंत तुम्ही जाऊ शकता. ट्राय करून बघा. तुमची काढा पत्रिका ऍस्ट्रोसेज वर आणि करून बघा. आता करा ना, बघा ना येईल. बघा आता हे 7,000 वेळा किंवा 11,000 वेळा किती वेळामध्ये म्हणायला लागतो तो? एका दिवसात की आता महिन्यात? तुम्ही समजा 1 तास मंत्र म्हटलात ना तर पहिलं काउंटिंग करा. हा. 1 तासामध्ये किती वेळा बोलून झाला. मग त्याच्यावरून त्याला गुढी करून कळेल किती दिवसात झाला. अच्छा. कळलं? आपलं आपणच टायमिंग ठरवायचं. हा. 1 तास आपण देऊ शकतो जप करायला, हो, कोणताही हो. जप, है ना? हा. बरोबर. आणि मी तुम्हाला पेपर दिलेले आहेत सोपे, जे शिकवलंय तेच आहे. एक पेपर सोडवून दिलेला आहे तो बघून लिहा आणि त्या 4 फिल इन द ब्लँक्स आहेत 6 प्रश्नाची उत्तर ती बघून लिहा आणि सगळं सोडवून झालं की आपल्या ग्रुपवर टाका. काय हरकत नाही, ग्रुपवरच टाका. हा, मग मी ते तपासणार म्हणजे मी वाचणार. काय चुकलं असेल तर सांगेन तुम्हाला. कळलं काय? आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी सर्टिफिकेट बनवून देणार. सर्टिफिकेट दिलं की मग तुम्हाला जर पुढचा अभ्यास करायचा असेल दोघांना, कोणता ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर, तर दोन्ही एकत्रची जरी फी दिलीत ना मला तुम्ही, समजा दोन्ही एकत्र म्हणजे विशारदची कमी आहे, विशारदची 1,500 आणि भास्करची 2,000 म्हणजे 3,500 दिले दोन्हीचे. मी तुम्हाला शिकवेन लाईनीत सलग 3 महिने शिकवीन आणि पुढच्या पण सर्टिफिकेट देईन. आणि आपली ISO सर्टिफाईड संस्था आहे आणि त्या गव्हर्नमेंटशी आपली UGCशी होते कनेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होईल. कळलं का? मला एक फोन येतोय, तर फोन घेते. हा. घ्या. नको म्हटलोय मी.
मी कशाला तुला नको म्हटलंय? ते मी पण मला मिळालं सगळं. चालेल. एकमेकांशी बोललात की नाही हा. दोघं काही? मग ते तुम्ही ठरवा. मी परीक्षेचा पेपर तपासील. आता बघा, हं. बेसिक म्हणजे प्रवीण मध्ये जो अभ्यास असतो तो सगळा मी द्वारे केलाय. आणि तुम्हाला त्याच्यात काय डाऊट असेल तर मला विचारा. मी ते डाऊट सॉल्व्ह करायला तयार आहे. विचारा. हे बघा, ऍस्ट्रोसेज वर कुंडली काढता आली ना की तशीच्या तशी बघून लिहायची वहीमध्ये. कुंडली लेखन करायचं. नंतर त्याचं विश्लेषण कसं करायचं काल तोंडी शिकवलं की नाही मी? शिकवलं बरोबर. की नाही शिकवलं? हा, मग हो. तसं तुम्ही आता लिहायचं. हा, बोला ना. म्हणजे ऍस्ट्रोसेज मध्ये आता ते 3 डॉट्स दाबल्यानंतर दशा येते, विषमोत्तरी दशा येते, परत हा, महादशा, फल. शाबास. आणि म्हणजे आपल्याला आता कोणत्या दशा आहे ती पण शोधता येते आपल्या हा कुंडलीमध्ये. सूक्ष्म दशेतून आपण आता शिकवते मी. तर गुरु हा प्रभावी असेल तुमच्या कुंडलीत किंवा नेपच्यून प्रभावी असेल, गूढशास्त्र शिकवते, तेव्हा तुम्ही शोधू शकता. त्या बर 3 बर. डॉटला तुम्ही क्लिक केल्यावर. ऐकताय हा स्वामी? हो. तुम्ही हा, तुम्हाला पण ऐकलं सांगते. ऐकलं. त्याच्यावर कुंडली काढायला शिका. आणि ती लिहायची आणि बाजूला दशा पण लिहायच्या. म्हणजे महादशा, अंतर्दशा, विदशा, प्राणदशा आणि सूक्ष्म दशा तारखेप्रमाणे त्याच्यात दिलेलं असतं. फक्त बघून लिहायचं असतं तुम्ही. ते पण कुठचं आत्ताच्या तारखेचं बघायचं, जवळचं. गेलेलं जुनं नाही बघायचं. डेट सिलेक्ट करायची. कळलं का? हम्म. आणि त्याच्यावरून ते लेखन करायचं. म्हणजे मग कोणताच ग्रह आजच्या तारखेला तुम्हाला आहे कारणीभूत, आजची घटना घडली, काय पडलात, काय प्रमोशन मिळालं, काय फायदा झाला, काय तोटा झाला, कोणत्या ग्रहामुळे झाला हे शोधता येतं. कळलं? ते हॅलो. दशामध्ये बघायचं, विषमोत्तरी दशा बघायची की महादशामध्ये? हा, महादशेमध्येच प्राणदशा येते. महादशेमध्ये आंतरदशा, मग विदशा. त्याला त्याला त्या तारखेला सिलेक्ट करत गेला ना की आपण सूक्ष्म दशेपर्यंत पोहोचतो. आणि मग सूक्ष्म दशेपर्यंत पोहोचल्यावर त्या सगळ्या दशा लिहून काढायच्या वहीमध्ये. म्हणजे अच्छा. तारीखला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा सरळ. स्क्रीनशॉट मारला ना की मग ते बघून तुम्ही लिहू शकता. तुमच्या फोटोमध्ये जाईल ना गॅलरीमध्ये स्क्रीनशॉट हा हा. महादशेचा. मग त्याच्यातून तुम्ही बघून उतरवू शकता. बर. कळलं का? ज्योतिष हा प्रवीणचा अभ्यास एवढा कठीण नाहीये, सोपा आहे. सोपा आहे अभ्यास. आता तुम्हाला काही क्वेरी आहेत का श्रीपाद स्वामी? मला सांगा आता, हा, कुंडली विचारा. लग्न कुंडलीवरच भविष्य बघावं की राशी कुंडलीवरनं? ऐका, लग्न कुंडली, राशी कुंडली आणि नवमांश कुंडली, तिन्ही कुंडलीचा अभ्यास करायचा आणि भविष्य बघायचं. पण आता तुम्हाला लगेच पहिलं बेसिक झाल्यावर भविष्य नाही येणार तुम्हाला. नाही. बरं, नाही म्हणजे असू दे. पुढचा अभ्यास करावा लागेल. सगळ्या बरोबर कुंडल्यांचा बरोबर अभ्यास करावा लागेल. कळलं का? बरोबर. आता लगेच तुम्ही कसं आम्हाला होणार? आता केजी मध्ये आता आहोत आपण आणि डायरेक्ट आता तुम्ही चौथीचा अभ्यास म्हणतो मी करतो, तसं नाही. ते आपलं परफेक्ट यायला पाहिजे नाही ना असू प्रेडिक्शन, नाही नाही. दुसऱ्याला सांगता ना. आणि आता तुम्ही आता ग्रहांची स्थान फळे दिलाय ना? हो हो. घरांची स्थान, हा. आता रवी प्रथम स्थान. हा, मग त्याच्यावरून तुम्ही त्याच्यावरून लिखाण करू शकता. ह्या स्थानात आहे मग हे फळ देईल, त्या स्थानात आहे मग ते हा, फळ. असं बघून बघून अभ्यास ऐका करून ऐका. लिहू शकता. हा, बोला. मग हे बघत असताना आम्ही लग्न कुंडलीवर बघायचं. हा, लग्न कुंडलीवरून बघा. आता मी काल लग्न कुंडलीवरूनच विश्लेषण केलं ना. पण तेच बरोबर तुम्ही बरोबर. लग्न कुंडलीवरून बघून चंद्र कुंडलीवरून पण बघू शकता. हा. दोन्ही. आणि आधी लग्न कुंडलीचं विश्लेषण करा, नंतर खाली हा. चंद्र कुंडली काढायची आणि चंद्र हम्म. प्रमाणे पण विश्लेषण करायचं. नंतर नवमांश बरोबर. कुंडली लिहायची, नवमांश हम्म. प्रमाणे पण विश्लेषण लिहायचं. म्हणजे तिन्ही प्रकारे बरोबर लिहायचं. कळलं? म्हणजे बरोबर तुमचा अभ्यास बेसिक आहे ना तो पक्का होईल. बरोबर. कुंडल्या कोणाच्या? घरातल्यांच्याच घ्यायच्या. हा आईची, ते. बायकोची, वडिलांची, बहिणींची, भावांची. म्हणजे आधी हम्म. त्याच्यात पक्क झालं की मग लोकांच्या घ्यायला हरकत नाही. पहिलं आधी हम्म. घरातल्यांच्या बघायच्या, आहे की नाही? हम्म. मग बघा, बरोबर. आता पेपर असं कधी देणार मला सोडवून लिहून? तुम्ही मला कुंडली पण लिहून लिहिलेली पाठवणार होतात, नाहीच पाठवली दोघांनी पण.
फक्त अहला जोशी आहे त्यांनी मला पाठवली सकाळी कुंडली. आज बाहेरच होतो. त्यांनी पाठवते, आपल्याला म्हातारे आहेत बिचारे, ते सिनियर सिटीजन आहेत 70 वर्षाचे, त्यांनी पाठवली. आणि तुम्ही तरणे दोघं, आणि तुम्ही नाही पाठवली. बघा आता काय करायचं तुमचं. आमचं शिक्षण जरा कमी झालंय. अहो पण लिहायला काय आहे? मी शिकवलंय ते. मी काल अंगणवाडीला बोलले आहे की नाही एक्सप्लेन. अहो मी एक्सप्लेन केलं ते लिहिलंत ना तुम्ही. अजून अंगणवाडीला आहे आम्ही. काय खेळकर आहेत अजून अंगणवाडीतले. हे बरं आहे. हे बरं आहे. त्यांनी पहिली पास झालेत. हे असं निमित्त नको अभ्यास करताना. अभ्यास नाही, म्हणजे नाही. कधी लिहून देणार आहात? लिहा म्हणजे मला कळेल ना तुम्हाला किती कळलंय. हो, हो. हा. उद्या येत नाही कधी. आज बोला, आजच लिहा क्लास संपला की. रात्री लिहितो. जागरण करून आज लिहा, उद्या पेपर हं. सोडवा आणि दोन्ही सगळं पाठवा दोघांनी. हे पाठवतो. बघा त्यांचा अभ्यास पंडित पर्यंत झालेला आहे. बरोबर. जोशींचा. ते आले नाही आले काय नाही त्यांना. पण तुमचं तसं नाही ना, तुमचं सुरुवात आहे ना, ती नीट व्हायला पाहिजे. म्हणजे बरोबर. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी करणार आहात की नाही? कन्सेशन देते तुम्हाला बाहेरच्या. माझी फी रेट जास्त आहे हा. तुम्हाला कन्सेशन देते आता कनेक्टेड आहेत म्हणून. कळलं काय? बरोबर. हा मग मला तुम्ही दोघांनी ठरवा कधी भास्कर सुरू, विशारद करायचं सुरू. मग आपण विशारद करू. विशारद आणि भास्करची एकत्रच फी द्या. म्हणजे कनेक्टेडच सुरू होईल. मग दोन्हीच्या परीक्षा एकदाच घेईन मी. बरोबर. हा? पहिला आधी हा पेपर सोडवा. आधी हा पेपर सोडवा. बरोबर. पेपर सोडून थोडा पैशाची अडचण असेल ना तर मला सांगा. आम्ही नंतर चालतंय. देतो. मला काय, मी तुमच्याकडे काही दारात उभी राहणार नाही. प्रॉब्लेम बरोबर. असेल तर आता नाही, आम्ही नंतर देऊ एवढ्या तारखेला असं बोललात तरी क्लास मी सुरू करीन. काय कनेक्टेड अभ्यास चांगला होतो. मग मध्ये गॅप आली की परत मजा नाही वाटत, विसरायला होतं. बरोबर. आता कसं ताजं असताना पुढचं शिकवलं ना तर लवकर लवकर पिकअप होणार तुम्ही. असं आहे. बरोबर. बरोबर का चूक? बरोबर. बरोबर आहे ना. म्हणून मग तुम्ही म्हणाल आम्ही विचार करून सांगतो, मग 6 महिन्यांनी बघतो, मग परत बेसिकच घेणार मी तुमचं, कारण तुम्हाला येत नसेल. विसरायला 6 महिने होणार नाही. तुम्हाला. मग जरा ह्याच्या आम्हाला प्रॅक्टिस होऊ द्या ना थोडं टाइम. हा नाही, ह्याची प्रॅक्टिस नाही काय. ह्याची काय फक्त दशा स्थान एवढंच आहे. खरी प्रॅक्टिस आहे ना ती तुमची ज्योतिष भास्करला सुरू होते. आता काय तुम्ही लिखाण काय रोज एक एक कुंडलीचं लिहिलं तरी चालेल. लिहा, मला पाठवत जा, मी तपासत जाईल. कळलं? अशी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. तुमच्या मिसेसची पत्रिका लिहा, मुलाची लिहा, मला पाठवा. चुकलं असेल तर समजावून सांगेन मी. पण अभ्यास पुढचा सुरू करा. म्हणजे तुम्ही, माझी जबरदस्ती नाहीये तुम्हाला, पण कनेक्टेड बरोबर. सुरू केलं ना तर तुमची प्रगती होईल. आता गुरु पण करकेत आहे, म्हणजे चांगलं मिळेल तुम्हाला ज्ञान. मग तो गुरु ना मग हे होणार आहे, सिंहस्थ झाला ना की तेवढं नाही ज्ञान मिळायचं. तर तो फायदा घ्या त्या ग्रहांचा. कळलं काय? कर्केचा गुरु बरोबर. भरपूर ज्ञान देतो. आणि बरोबर. माझ्या कर्क राशीतच गुरु आहे पुष्य नक्षत्रात. माझा उच्चीचा गुरु आहे. तर फायदा घ्या माझ्या राशीत असताना. माझ्याकडून ज्ञानाचा फायदा घ्या. पहिली बरोबर. ताई बोलू नका, ती चौथीत जाणार असं बोला. कळलं काय? हा. तुमच्यासारखं सांगणारे कोणी भेटणार पण नाही. असे नाही, शिकवणारे एवढं कोण नाही कोण भेटणार? सांगत. अहो नाही, एवढं नाही, कोण आम्हाला पण आहे. मी खरोखर माझं नाही. संशोधन शिकवलं, मी संशोधन नाही, शिकवलं नाही. तुम्हाला. एवढे नोट्स देणं पहिल्याच क्लासमध्ये खूपच मुश्किल आहे. एवढं कोणी सांगणार नाही. नाही ना. अहो तुम्हाला सांगू का, ज्योतिष विशारदची फी ना 7,500 आहे. म्हणजे मी पैसे कमवण्यासाठी नाही, थोडस आपलं प्रिंटिंग मी केलं, ते मला पण खर्च आला ना डीटीपी करायला, तेवढंच घेतले मी नॉमिनल. शिकवायचे पैसेच नाही घेतलेले आहेत. आता पुढच्या पण नोट्स देणार आहे ना, पीडीएफ देणार आहे. विशारदच्या, भास्करच्या, पंडितच्या. करा तुम्ही पंडित माझ्याकडे. ते हेमंत उपासनी माहितीयेत ना, ते पण माझ्याकडे ज्योतिष शिकले आणि आज ते माझ्या बरोबरीने माझ्या सोबतीने काम करतायत. तुम्ही आहात ना ग्रुपमध्ये? हो. हा मग ते माझे विद्यार्थी आहेत, त्यांना विचारा. गुरु कोणते सांगतील? माझ्या गुरु समीक्षा मॅडम असं बोलतील. फक्त त्यांचे नाही, मला सगळ्यांचं गुरु व्हायचंय. गुरुपेक्षा शिक्षक व्हायचंय. गुरु आपला आहे, आकाशात आहे. आपले स्वामी आहेत, आपले दत्त गुरु आहेत, ते आपले गुरु आहे ना. ठीक आहे, मग ठेवू आता. प्रॉमिस करा, कधी पेपर पाठवणार आहात ते प्रॉमिस करा. उद्यापर्यंत पाठवतो. हा, उद्यापर्यंत. उद्यापर्यंत म्हणजे रात्री 1 वाजता नको.
चालतंय मी माझ्या डोळ्या मिटल्यावर नको, डोळा उघडा असताना पाठवा. पाठवतो. बाय बाय. बाय. मी ह्याचं पण पाठवणार आहे रेकॉर्डिंग तुम्हाला. ह्याचं हा. पण पाठवणार आहे. म्हणजे चालेल. काय हे वाचायला नाही मिळालं तरी रेकॉर्डिंग ऐकून तुमचा फायदा होईल. है ना? बरोबर. हा. ठेवते हा. हा. हो.